नाशिककरांनो सावधान, नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर, उंटवाडी पुलावरील रस्ता बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा, प्रशासनाच्या वारंवार सूचना. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून अतिरिक्त पाणी उंटवाडी पुलापर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे सिटी सेंटर मॉलकडून उंटवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता प्रशासनाने तातडीने पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला आहे. धोका ओळखा, उत्सुकतेपोटी नदीकाठी जाण्याची चूक करू नका, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत बंद रस्त्याचा वापर न करण्याचे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करत आहेत. नदीकाठच्या परिसरातील तसेच आजूबाजूच्या वस्त्यांमधील नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच पोलीस आणि प्रशासनाची संपूर्ण टीम घटनास्थळी तैनात असून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देत आहे. याशिवाय उपद्रव शोध पथक एनडीएसचे तुकाराम घुगे आणि संदीप पाटील हे देखील घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना वारंवार सतर्क करत आहेत. त्यांनी नागरिकांना नदी परिसरापासून दूर राहण्याचे, कोणतीही जोखीम न पत्करण्याचे आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत. पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज लावणे अशक्य असते, त्यामुळे नदी व पुलाजवळ जाणे टाळा, असा इशारा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. नंदिनी नदीची पुलाजवळील धोक्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्वतःची तसेच कुटुंबाची सुरक्षितता जपावी. आपली सुरक्षितता हीच प्रशासनाची आणि समाजाची सर्वात मोठी प्राथमिकता आहे, असा संदेश देत प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. येस सर. काल आणि आज झालेल्या पावसामुळे नंदिनी नदीला बरेच पाणी आलेलं आहे आणि पाणी जे आपण बघताय तर अगदी ब्रिजपर्यंत आलेलं आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण पर्यायी रस्त्यांचा वापर करावा आणि सिटी सेंटर मॉलकडे येणारा जो रोड आहे तो आता तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. तरी आपण सर्वांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. सर, आणखी काही पाणी सोडण्याचं इकडनं आधी वरतून आलेले आहे का सूचना वगैरे? नाही, अजून काही सूचना नाही आहेत त्याबाबत, पण सूचना आल्या तर त्या देखील कळवण्यात येतील. धन्यवाद सर. थँक्यू. नंदिनी पुलाला पाणी लागलेलं आहे. कुणी बी या साईडला येऊ नये, जीवाला धोका आहे. कृपया सर्वांनी पाठीमागे जावे ही विनंती. उंटवाडी पुलाचा भाग आहे हा सर. हा, इकडनं पाणी उंटवाडी सोडणार आहेत का? वरून आणखी पाणी सोडण्याचं पाणी काही? सुटलेलं आहे जास्त. धन्यवाद. उंटवाडी सिटी सेंटर मॉलच्या इथला जो पूल आहे मंदिराच्या इथला, सकाळपासून बऱ्यापैकी पाणी वाढल्यामुळे गेल्या 1 तासापासून पुलाला पाणी टच करत आहे. आणि इथे आपले पोलीस राजपूत साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, काही NDRFचे काही मेंबर्स आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सिडको NDSचे बरेचसे कर्मचारी आलेले आहेत, ते खूप चांगलं काम करत आहेत. रस्ता सुद्धा बंद केलेला आहे. आता तुम्हाला जर बघायला मिळेल, तुम्हाला भरपूर सारे असे कर्मचारी पण येत आहेत पोलीस डिपार्टमेंटचे, जे इथे लोकांना आवर घालतायत. पुढे यायचं नाही आहे, पुढे तिकडे जायचं नाही. रोड पण बंद करण्यात आलेला आहे. पाण्याची पातळी जर वाढली तर इथं बेसमेंटचे गाळे सुद्धा आहेत, ते खाली पाणी जाऊ शकतं त्याच्यात. तर त्याची सगळी काळजी ते गव्हर्नमेंट घेत आहे. खूप चांगलं काम चाललं आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करायचा. पर्यायी रस्त्याचा वापर सुद्धा करायला लावलाय. रोडच बंद केलाय ना तिकडनं, सिग्नल पासून तिकडनं रोड बंद केलाय. इथनं उंटवाडी गावाजवळून रोड बंद केलेला आहे. त्यामुळे पर्यायी रोडचा वापर ते करायलाच लावतात. थँक्यू.